नमस्कार, मी मानसी श्रीकृष्ण सावंत, शाळा विद्या मंदिर कुसबी. आज आपण इयत्ता 5वीतील गणितातील भिन्नछेद अपूर्णांकांची वजाबाकी कशी करायची हे शिकणार आहोत. तर या ठिकाणी मी अपूर्णांक घेतलेला आहे 2/7 वजा 1/4. आता या ठिकाणी पहिल्या अपूर्णांकाचा छेद आहे 7 आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद आहे 4. आपण यापूर्वी समच्छेद अपूर्णांकाची वजाबाकी कशी करायची हे शिकलेलो आहे. पण या ठिकाणी तर हे भिन्न छेद आहे. मग भिन्न छेद असेल तर त्यांची वजाबाकी कशी करायची, तर प्रथम आपल्याला त्या अपूर्णांकांचा छेद सारखा करून घ्यावा लागेल. मग आता छेद सारखा कसा करायचा ते आपण बेरजेमध्ये सुद्धा आपण बघितलेलं आहे. तरी सुद्धा पुन्हा एकदा तिरकस गुणाकार करायचा आहे. 2 गुणिले 4 अशा प्रकारे आणि छेदाछेदांचा पुन्हा गुणाकार करायचा आहे. 7 गुणिले 4 मध्ये न विसरता वजाचं चिन्ह द्यायचं आहे. पुन्हा अशा प्रकारे तिरकस गुणाकार म्हणजे 1 गुणिले 7 छेद 7 गुणिले 4. आता यांचा गुणाकार करून घेऊया. 2 गुणिले 4 चं उत्तर किती येते? 2 8 छेद 7 28 वजा 1 गुणिले 7 7 आणि 7 28. बघा आता या ठिकाणी दोन्ही अपूर्णांकांचा छेद या ठिकाणी 28 आलाय, म्हणजे समच्छेद अपूर्णांकाला आपण त्याचं रूपांतर केलंय. मग समच्छेद अपूर्णांकात रूपांतर केल्यानंतर आपण फक्त त्यांच्या अंशांचीच वजाबाकी करायची. छेद मात्र एकदाच द्यायचं. 8 वजा 7 उत्तर फक्त किती येतंय? 1/28 म्हणजेच 2/7 वजा 1/4 याचं उत्तर आलेलं आहे 1/28. म्हणजे अशा प्रकारे वजाबाकीची उदाहरणं तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली, ती तुम्ही वहीत सोडवायची.